शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे आज दुपारी 4 वाजता एक महापत्रकार परिषद घेणार आहेत। मुंबईतल्या NSCI कॉम्प्लेक्समध्ये ही महापत्रकार परिषद पार पडेल। यामध्ये उद्धव ठाकरे मोठे गौप्यस्फोट करतील। तसंच 2018 साली शिवसेनेत झालेल्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडिओ सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये दाखवले जाण्याची शक्यता आहे। या पत्रकार परिषदेचं निमंत्रण कायदेतज्ञांनाही देण्यात आलंय। कायदेतज्ञ आपले मुद्दे मांडतील, आपली मतं मांडतील असा अंदाज आहे। त्यामुळे आजच्या महापत्रकार परिषदेतनं उद्धव ठाकरे काय बोलतात याची उत्सुकता आहे। तर आजच्या पत्रकार परिषदेसंदर्भात संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। हे दरोडे कसे टाकण्यात आले यावर आज महापत्रकार परिषद, सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे। अशा प्रकारची पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्यांनी दाखवावी, राहुल नार्वेकरांनी दाखवावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी, जनतेसमोर जाण्याची। तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या 10 वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत, जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकले नाहीत। पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात 4 वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत, हे पोल खोल करतील या निकालाची। त्यांनी निर्णय दिल्यानंतर आपण पत्रकार परिषद घेऊन त्या निर्णयाची चिरफाड करण्याची ही 21व्या शतकातली नवीन पद्धत असणार आहे। आपल्याला जर माननीय अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध काही तर्कसंगत उत्तर, तर्कसंगत तथ्य आपल्याला सादर करता येत असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये आपण या संदर्भात दाद मागू शकतो। पण दाद न मागता कायद्याचा अवमान होईल, पीठासीन अधिकाऱ्याचा अवमान होईल अशा पद्धतीचं भाष्य करून अशा पद्धतीने वागायला सुरुवात केली तर मला वाटतं की यापुढे मग लोकशाहीमध्ये आपण एक वाईट आणि विचित्र प्रथा परंपरेची सुरुवात करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।